समीर पंजाबराव जाधव नावाचा तरुण त्या दिवशी रडतच वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये आला। त्याने आपली पत्नी अंजली मैत्रिणीकडे जाते असं सांगून घराबाहेर पडली। त्यानंतर ती घरी परतलीच नाही असं सांगत बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती। पोलिसांनी मिसिंग असल्याची नोंद घेतली। मात्र त्यानंतर समीर जाधव हा वारंवार पोलीस स्टेशनमध्ये यायचा। माझ्या पत्नीला कधी शोधणार असं पोलिसांना विचारायचा। तो वारंवार पोलीस स्टेशनमध्ये येत असल्याचं बघून पोलिसांना जरा संशय आला आणि पोलिसांनी त्याच्याच हालचालीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली। पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले आणि समोर आलं ते भयंकर सत्य। समीरने आपल्या बायकोची हत्या कशी आणि कुठे केली आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली हे सगळं बघूया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला। समीर पंजाबराव जाधव, वय साधारण 42 वर्ष। समीर हा मूळ अमरावतीचा पण सध्या राहायला पुण्याच्या शिवणे भागात होता। समीरचं शिवणे परिसरामध्ये एक गॅरेज आहे। तो फॅब्रिकेशनचं काम करतो, तर त्याची बायको अंजली एका खाजगी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करायची। समीर आणि अंजलीचं 8 वर्षापूर्वी म्हणजे 2017 मध्ये लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर ते पुण्यात राहायला आले। समीर आणि अंजलीला 2 मुलं आहेत। एक मुलगा 3री मध्ये शिकतो तर दुसरी मुलगी 5वी मध्ये। शिवणे इथल्या एनडीए वारजे रोडवरच्या श्री स्वामी समर्थ संकुलमध्ये हे जाधव कुटुंब राहायचं। मागच्या काही महिन्यामध्ये अंजली आणि समीर मध्ये वाद व्हायला सुरुवात झाली। या वादाचं कारण होतं समीरचा बायको अंजलीवरती असलेला संशय। अंजलीचा दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर अफेअर आहे असा संशय समीरला होता आणि याच कारणावरून नवरा बायकोमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये सतत भांडणं व्हायची। आपली बायको कुठेतरी सापडावी याच हेतूने तो सगळं काही करत असल्याचा संशय येत होता। त्याचं कारण देखील तसंच होतं। एकदा समीरने आपल्याच मित्राला बायकोला आय लव्ह यू चा मेसेज कर म्हणून सांगितलं होतं आणि स्वतःच बायकोचा मोबाईल घेऊन रिप्लायही दिला होता। बायकोच्या मोबाईलवरून परस्पर मेसेज दाखवून हे प्रकरण आपल्याला सापडलं म्हणत समीरने बायकोला मारहाण सुद्धा केली होती। थोडक्यात आपल्या बायकोचे विवाहबाह्य संबंध आहेत हे समीरला सिद्ध करायचं होतं। हे सगळं समीर का करत होता तर समीरचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते। कदाचित हे संबंध सुरळीत राहण्यासाठी समीर उलट बायकोवरती संशय घेऊन भांडण काढत होता। पण ही गोष्ट इथेच थांबली नाही। समीरने बायकोला संपवण्याचा प्लॅन तयार केला। बायकोला संपवण्यासाठी समीरने 5 वेळा दुष्यम पिक्चर बघितला असं त्यानेच पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं। पिक्चरमधून प्रेरणा घेऊन समीरने अंजलीला संपवून तिचा मृतदेह भट्टीत जाळून सगळे पुरावे नष्ट करायचं ठरवलं आणि त्यासाठी त्याला गरज होती एका भट्टीची आणि जागेची। मग समीरने जागेचा शोध घेणं सुरू केलं। साधारण 1 महिन्यापूर्वी त्याला एक जागा सापडली। खेड शिवापूरमधल्या शिंदेवाडी भागातल्या गोगलवाडी फाट्याजवळ। समीरने काकडे नावाच्या एका व्यक्तीचं गोडाऊन भाड्याने घेतलं। यासाठी दर महिन्याला 4,500 रुपये भाडं देण्याचं ठरलं होतं। समीर फॅब्रिकेशनचंच काम करायचा, त्यामुळे त्याला लोखंडाचं भरपूर नॉलेज होतं। समीरने ठरलेल्या प्लॅन प्रमाणे या गोडाऊनमध्ये एक लोखंडी भट्टी तयार करून ठेवली होती। 2 पोती लाकडंही समीरने विकत घेऊन या गोडाऊनमध्ये ठेवली होती। त्यानंतर रविवारी 26 ऑक्टोबरला दिवाळीचा काळ होता। समीर आणि अंजली यांची दोन्ही मुलं सुद्धा दिवाळीनिमित्त गावी गेली होती। त्यामुळे हीच ती वेळ असं म्हणत समीरने त्याचा प्लॅन सत्यात उतरायचं ठरवलं। रविवारी दुपारी समीरने आज सुट्टी आहे म्हणून बाहेर फिरायला जाऊ असं अंजलीला सांगितलं। सुट्टी असल्यामुळे अंजली सुद्धा तयार झाली। मग समीर आपल्या 4 व्हीलर गाडीमधून अंजलीला घेऊन खेड शिवापूर जवळच्या मरियाई घाटामध्ये गेला। दुपारी दोघं नवरा बायको सोबतच होते। मग इथून परत येताना समीरने शिंदेवाडी फाट्या जवळच्या एका हॉटेलमधून भेळ घेतली आणि त्यानंतर हे दोघे जण रात्री साधारण 8 वाजायच्या आसपास समीरने भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये आले। तिथे बसून दोघांनी भेळ खाल्ली। रात्रीची वेळ होती। संधी मिळता समीरने अंजलीचा गळा दाबून खून केला। अंजली प्रतिकार करत होती पण समीरच्या ताकदीपुढे तिचा निभाव लागला नाही। काही वेळानं अंजली मेल्याची खात्री केल्यावर समीरने अंजलीचा मृतदेह अगोदरच तयार करून ठेवलेल्या लोखंडी भट्टीमध्ये टाकला आणि मृतदेहावरती 2 पोते भरून आणलेली लाकडं त्याच्यावर रचली। लाकडावरती पेट्रोल टाकलं आणि मग आग लावून दिली। पुढचे काही तास अंजलीचा मृतदेह त्या भट्टीमध्ये जळत होता।
समीर त्याच भट्टीच्या समोर बसून हे सगळं बघत होता। अंजलीचा मृतदेह जळून खाक झाला। भट्टी थंड झाली तोपर्यंत पहाट झाली होती आणि मग समीरने अंजलीच्या मृतदेहाची राख गोळा केली, एका पिशवीमध्ये भरली आणि जवळच्या नदीमध्ये फेकून दिली। गोडाऊनमध्ये असणारे सगळे पुरावे त्याने नष्ट करून टाकले। भट्टीत वापरलेल्या विटा देखील त्याने फोडून टाकल्या। त्याने तयार केलेली लोखंडी भट्टी सुद्धा स्क्रॅप करून टाकली। समीरने कोणतेच पुरावे मागे ठेवले नव्हते। पुरावे नष्ट झाल्याची खात्री केल्यावरती समीर मंगळवारी 28 ऑक्टोबरला वारजे पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि माझी बायको अंजली मैत्रिणीकडे चालले असं सांगून शिंदेवाडी गोगलवाडी फाटा इथून बेपत्ता झाली असं समीरने पोलिसांना सांगितलं। आता शिंदेवाडीचा भाग हा राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो, पण समीर हा वारजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेला होता। पोलिसांच्या एका पथकाने अंजलीचा शोध सुद्धा सुरू केला होता, पण समीर सतत वारजे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बायकोचा शोध कधी घेणार, ती कधी सापडणार याची चौकशी करायचा। त्यामुळे पोलिसांना समीरवरती संशय आला। तक्रार ही जरी राजगडकडे दिली होती तरीही वारजे पोलिसांनी त्यांच्या पातळीवरती तपास सुरू ठेवला। समीरने सांगितलेली माहिती, अंजलीचा बेपत्ता झाल्याचं ठिकाण आणि मोबाईलचं लोकेशन आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस तपास करत होते। तेव्हा पोलिसांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंजली आणि समीर दोघे एकत्र घराबाहेर पडल्याचं आढळून आलं। त्यामुळे पोलिसांचा समीरवरचा संशय आणखीनच वाढला। अंजली मैत्रिणीकडे जाते म्हणून घराबाहेर पडली होती असं आधी समीरने पोलिसांना सांगितलं होतं, पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र दोघं एकत्र दिसले। त्यामुळे पोलिसांनी समीरला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली। त्यानंतर त्याने पोलिसांना आपणच चारित्र्याच्या संशयावरून बायको अंजलीची हत्या केल्याची कबुली दिली। त्यासाठी मागच्या 1 महिन्यापासून कसा प्लॅन रचला आणि कशा पद्धतीने तो पार पाडला अशी सगळी माहिती समीरने पोलिसांना सांगितली। सध्या पोलिसांनी समीरला अटक केली असून त्याच्यावरती बायकोच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।